हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे गावी आणि गावी गेल्यावरती आम्ही कुठे कुठे फिरणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा, मग तुम्हाला समजेल. आम्ही जेवण करायला थांबलोय आणि किट्टू बघा काय खातोय. बेबी तू सांग काय खातोय, काय खाते. बेबी इथे सांग काय खातोय, शब्दांना सांग काय खाते बेबी. बेबी माझ्या आता नाश्ता करायला थांबले पण नाश्ता नाही करत आहे, आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम लवर आहे बेबी माझ्या, आहे का नाही. पुढे डोसा होते डोसा खाते. कसं आहे टेस्ट करून बेबी डोसा खायचा. डोसे खायचे का थोडेसे कुरकुरीत छान छान आणलंय बघितलं का. हे खायचं डोसे खायचे थोडेसे छान आहे. ते खाते कसं आहे डोसा. मस्त. मेदू वडा एकच तुला काय आवडतंय. हे माझ्या आवडतीचा राईस आलाय, फ्राईड राईस. मी आणि किट्टू हे खाणार आहे. क्यूट राईस आवडलं तुला. खायचा दारू नाही. तिकट आहे का ते ठेवायचं का ते म्हणते कुठं ठेव. काय खाते आता. जेवण झालं, आता काय खाणार आहेस तू. मोदी पेतेस. ये चालत ये. ये पळत चल पळ. ये पळत ये पळत पळत ये पळत ये. पळत ये ग बेबी, पळत ये. चला मग जाऊयात चल. चला कुठे बोलवायचे आपल्या सोबत ना. सांग फ्रेंड्सला सांगू ना, चांदू मामा आमच्या सोबत येतोय. सांग अच्छा फ्रेंड्स, माझ्या बेबीला आईस्क्रीममुळे वॉमिटिंग होते पण माझ्या बेबी स्ट्रॉंग आहे. किट्टूला वॉमिटिंग होत होतं त्यामुळे किट्टू जरा डिस्टर्ब झालेला आहे. त्यानंतर मग आम्ही घरी पोचल्यावरतीच व्हिडिओ काढला.
के बेबीपाशी आलो आहे आणि किट्टू खेळतोय तिच्यासोबत. आज चाललं होतं कुलदैवतेच्या दर्शनासाठी आणि आमचं कुलदैवत कुठे आहे ते पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. तर हा परिसर पाहून तर तुम्हाला समजतच असेल की खूप असं डोंगरामध्ये आहे. ती देवी एकदम उंचावर. चला वरती. तर देवी एकदम उंच डोंगरावर असल्यामुळे तिथे पाणी वगैरे काहीच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आम्हाला पाणी सोबत घेऊनच जायला लागते. तर तुम्हाला दिसत असेल आमच्या हातामध्ये की पाणी वगैरे आम्ही सगळं घेऊन चाललो आहे. आणि इथला परिसर पाहू शकता तुम्ही, इतकी हिरवळ आणि खूप सुंदर आहे. आणि तिथे दिसते ना पाणी, ते मला असं वाटतं की ते शेतीसाठी पाणी साठवून ठेवलेलं असेल. आता मंदिराच्या पायथ्याशी पोचलो होतो आणि इथे तुम्ही 5 दगड पाहू शकतात, म्हणजे पिरॅमिड बनवलेले. तर ते 5 पांडवांचं प्रतीक आहे असं म्हणतात. तर सगळे आता वर चाललेले, तुम्ही पाहू शकता सगळे चाललेत वर. जवळपास इथे 50 ते 60 पायऱ्या चढल्यानंतर आपण वरती मंदिरापाशी पोचतो. आणि तुम्ही पाहू शकता मंदिराच्या वरती भगवा झेंडा पण लावलेला आहे. खालचा परिसर पाहून तुम्हाला समजलंच असेल की मंदिर किती उंच आहे. आणि तुम्ही पाहू शकतात खालून पायथ्यापर्यंत यायला रोड आहे आणि 4 व्हीलरसुद्धा वरती येऊ शकतात. काही वर्षांआधी इथं पायऱ्या चढायला पण नव्हत्या आणि पकडायला ग्रिलसुद्धा काहीच नव्हतं. असंच डोंगर चढून आपल्याला देवळापर्यंत जायला लागायचं. तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे वरती पोचलेलो आहे आणि हे बघा ग्रीनरी किती छान आहे खाली. म्हणजे वरतून जर खाली बघितलं तर खालचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. आणि या मंदिराच्या डोंगरावरती प्राणीसुद्धा असतात, हरिण किंवा अजून प्राणी. आणि पाहू शकता किती उंच मंदिर आहे. सगळे येत आहेत खालून आणि सर्वांचं पाहून किट्टूसुद्धा चालत येतोय वरती. मी तर वरती पोचलेलो पण हे सगळे येत होते खालून हळूहळू. आणि तुम्ही पाहू शकता खाली पाण्याचा साठा वगैरे पण केलेला आहे. आणि हे बघा इथे जे पाण्याचं तळ आहे तिथून आम्ही वरती आलोय. म्हणजे गाडी पायथ्याशी लावली आणि तिथून चालत वरती मंदिराकडे आलोय. आणि हे बघा वरती झाड वगैरे पण लावलेले आहेत. आणि फायनली आम्ही इथं मंदिराच्या इथे पोचलो. तर सगळे येऊन बसलेत. हो छान ठेवलं की. छान वाटलं का मला? तू फर्स्ट टाइम आला, छान वाटलं. कसं वाटलं तुला हे मंदिर? किती छान बसले. हा त्याला दे रे बिस्किट. भूक लागली पाहिलं ना आमच्या. ते मांजराला बी देतो. या म्हणजे भूक आली. काय म्हणजे हा आवाज करत होतं, मग दादानी ना त्याला बिस्किट खायला दिलं. हो ना? दे दे दादाला सांग. दादा दे दे. नाही बोलला. हा दादा दे दे. दे दे दे. हा पोट बोललं नाही अजून. नाही बोलला अजून. दे पटकन दे दादा. तर हे आहे आमचं कुलदैवत भोलाई माता. आणि हे मंदिर असं आहे की पूर्ण असा डोंगर पोखरून त्याच्यामध्ये आहे. आता तरी इथं लाईट वगैरे फॅन वगैरे हे ते लावलेत किंवा लाईट आहे. पहिलं तर इथं लाईट वगैरे काहीच नव्हतं, पूर्ण अंधार आणि फार वेगळं होतं. आता पाहायला मिळतं ते फार वेगळं आहे, कारण आम्ही 3 वर्षानंतर गेलो आहे. त्यामुळे इतके चेंजेस झालेत की ते आत्ता आम्हाला दिसलेत. तर हे आहे मंदिर. पूर्ण डोंगर पोखरून असं आतमध्ये मंदिर तयार केल्यामुळे ना
असं सरळ उभं राहून कोणी येऊ शकत नाही, खाली वाकूनच यावं लागते कारण ते लगेच डोक्याला लागते. हा, कोण आहे तिथे? कोण आले ते? किट्टूला घेऊन आलं ना? कसे गेलो होतो आपण मंदिरापाशी ग? या की. छान आहे ना हे मंदिर, आवडलं तुला? मम्मा आली, दीदी पण आली. आणि कसं आहे मंदिर हे? छान आहे ना ग? बस तू फर्स्ट टाइमच आलं होतं माझी बेबी. बस खाली. फायनली आम्ही मंदिरात आलो. हे बघा किती छान मंदिर आहे. आहे डोल पण आहे त्याचे. वाजवते. जय बाप्पा. हा, जय बाप्पा. आता मम्मा काय करते तिथे? मम्मा दर्शन करते. दर्शन करते जय बाप्पांचं. हा. आता किट्टू पण आला तिथे. किट्टू पण दर्शन करतो जय बाप्पांचं. आणि अजून कोण आहे तिथे? आजी आहे. सगळ्यांनी दर्शन केलं. किट्टू, मम्मा, आई नव्हती आली. आजी. तर इथे पण जय बाप्पा खोलून घेतला. खाली दाडा खाली. आम्ही हे छोटं छोटं थांब. हे असे ठेवायचे बाप्पांना. दोन्ही हाताने पकडा. दोन्ही हात लाव. तो पण हात लाव. दोन्ही. व्हेरी गुड. ठेवायचे असे खाली बसा. ओके. आता या जय इकडे. बाप्पांच्या पाया पडा. खायच्या वेळी जय बाप्पांच्या पाया पडा. पाया पड. या इकडे चल. पाया पड या. येऊ दे ग. हा, येऊ दे. माझं इथंच राहतं बाळा. इथंच राहतं देव बाप्पापाशी. नाही नेत त्याला बिबट्या. इथंच राहतं मांजर. बिबट्या नाही नेत त्याला. या इकडे या. एक विहीर आहे आणि त्या विहिरीकडे कोणीच जात नाही. असं सगळे म्हणतात की इथं ह्या विहिरीपाशी जायचं नाही. असा अंधार आहे. लाईट लावून पण टॉर्च लावून पाहिलं तर असं खूप दूरपर्यंत दिसत नाही काही, पण आहे विहीर तिथं. ते बाहेरून पण लोक आलेले काही. कसे बसले? या का फरशी? कर बरं, काउंट कर बरं. 1 2 3 4 5 6 7. अगो थांब बेबी. मग हे काय बघायचंय मला. जाऊ का? काय बघायचंय मला? वर जाऊ का? फक्त खाल्लंच वर, म्हणजे थोडंसंच वर. किटू. काय नाही. काय झालं बाळाला?
चला हे त्याला सोडू नको, सोडू नको त्याला. या. तू पण काय तिचे वगैरे करून चाललंय. हे बघा किती उंच आहे, हे असं आहे, एवढं उंच आहे. आणि तिथं मंदिर आहे इकडे, पण खूप उंच आहे. आता दर्शन वगैरे केलं. हे बघा इकडे ते पाण्याचं किती छान केलंय, तिथे खूप सुंदर आहे. तर दर्शन वगैरे केलं आणि आम्ही चाललोय. सगळे गेले, पुढे गेलेत, तुम्हाला दाखवते. मी एकटेच मागे. हे बघा असा रस्ता आहे खूप छान. आणि गाडी तिकडे खाली थांबवली, इकडे तिथे खाली. काय पडलेस तू, पडलेस? हे काय आहे? मागे मंदिर आहे आणि इतक्या साऱ्या स्टेप्स चढून आलोय आम्ही. इतक्या उंचावर गेलो होतो तिथे. छान वाटलं पण इकडे येऊन. आणि इकडे बघा चला चाललोय. बाबांची गाडी दिसली का? दिसली की त्यांनी घेऊन गेली नाही. हा नाही पाठीमागून आणवी. ही दे. इकडे आलो होतो म्हणा, आधीच दर्शन आत्ताच केलं. नवीन किती टाकली छान होतं ना मंदिर. मला हेलिकॉप्टर घ्यायची. ओके आता छान आहे ना ग. डबल गाडी आली प्रॉब्लेम आहे का हो? काय डबल ॲट टाइम नाही नाही बसू शकत, पण छान केलंय, मस्त केलं. पण थोडं जास्त नाही, करायला पण पाहिजे. अजून एवढं रुंद व्हायला पाहिजे. डबल गाडी आल्या कशी कुठं घेशील मग? नाहीच की, डबल गाडी आल्यावरती मग ऑप्शनच नाही. ऑप्शनच नाही. आशुष आपल्याला बोलायला लागेल. आणि किती छान आहे ना ग जय बाप्पा, किती उंच. कुल्फी छान आहे. हा दाखव. हे बघा माझी बेबी कशी आईस्क्रीम खातय. छान आहे का? रोड खेळले हे बघा किती छान खाते. आणि सगळं शानून पण गेलं. आता माझी बेबी हॅपी झालंय, छान फ्रेश वाटायला लागलं. हो ना. बनवून घेतली ती